नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी एक महत्त्वाची बातमी आपण आज बघणार आहोत. तर बघा, भरपूर जणांना कोणाला फेब्रुवारी महिन्यात पैसे आलेले, कोणाला मार्च महिन्याच्या 23 तारखेपासून पैसे आले आणि कोणाला एप्रिल महिन्याच्या 6 तारखेपासून पैसे आले. ठीक आहे, तीन टाईम जे आहे हे पैसे वाटप झाले आहेत 2026मध्ये. ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये, मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये सगळ्यांना पैसे मिळालेले आहेत. पण तरी पण सुद्धा काही जिल्हे अजून बाकी आहेत. आजची तारीख आहे 9 एप्रिल 2026. आज आम्ही व्हिडिओ बनवत आहे. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे असा की मी तुम्ही जी स्क्रीनवरती इमेज बघत आहात, मी हा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली की 6 एप्रिलपासून पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे आणि या येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे पैसे मिळणार आहेत. ठीक आहे, भरपूर जणांना मिळालेले. आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक माहिती पण दिलेली होती की तुम्ही मला मदत करा आणि त्याच्यामध्ये एक स्कॅनर पण दिला होता. ठीक आहे, तर त्या व्हिडिओ पाहून मला 10 ते 12 जणांनी मदत केली आहे. कोणी 100 रुपयांची केली आहे, कोणी 200 रुपयांची, कोणी 500 रुपयांची, कोणी 1000 रुपयांची, अशी जे मदत आहे ते केली आहे. तर ती संपूर्ण जे मदत आहे ती माझ्याकडे नाही. मी काही मुलांना पण 1-2 मुलं आहेत ज्यांचे आईवडील मरण पावले आहेत, त्यांना मी काही पैशांची मदत करणार आहे. तर कसं आहे, फक्त 10-12 जणांनी जे आहे मला मदत केली आहे. ठीक आहे, 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये जे काही आहे त्यांच्यानं जमलं पैसे आल्यानंतर त्यांनी मला जे आहे ते मदत केली आहे. पण त्या व्हिडिओवरती जे आहे व्ह्यूज भरपूर आलेले आहेत आणि तो व्हिडिओ पाहून भरपूर जणांना पैसेसुद्धा आले आहेत. एप्रिल महिन्यामध्ये आले आहेत, मार्च महिन्यामध्ये आले आहेत, फेब्रुवारी महिन्यामध्ये आले आहेत. पण मी जेव्हा व्हिडिओ बनवलं त्या व्हिडिओवरती व्ह्यूज जे आहे 2000-3000च्या वरून जे आहेत ते व्ह्यूज आलेले आहेत आणि फक्त 10-12 जणांनी मला मदत केली आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे असा की बघा, मी येत्या 1 मे 2026 पासून ज्यांनी मला मदत केली आहे त्यांचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे 1 मे 2026 पासून. ठीक आहे, आता हा एप्रिल महिना जाऊ द्या, कारण 14 एप्रिलची तयारीसुद्धा मलाच करायची आहे आणि 14 एप्रिल जो सण आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 135वी जयंती आहे, ते माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. ठीक आहे, 14 एप्रिल झाल्यानंतर हा महिना मी थोडा बिझीच आहे, तर कामात आहे मी हा महिना पूर्ण. तर 1 मे 2026 पासून मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे. कोणासाठी? ज्यांनी मला मदत केली आहे त्यांच्यासाठी. आपल्या खेड्यातील मुलगा या चॅनलच्या नावावरतीच जो आहे तो व्हॉट्सअप ग्रुप असणार आहे आणि ज्यांनी मला मदत केली आहे मी त्यांना ॲड करणार आहे. ठीक आहे, आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आता संपूर्ण जे बाल संगोपन योजनेविषयी माहिती आहे आता ती व्हॉट्सअप ग्रुपवरती जाणार आहे. आता मी यूट्यूबवरती टाकणार नाही, कारण मला फक्त 10 ते 12 जणांनी मदत केली आहे. त्यांनाच मी आता माहितीही देणार आहे. आता ही बाल संगोपन योजनेविषयी जे काही माहिती आहे ते तुम्हाला आता व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे. आता मी यूट्यूबवरती जे माहिती टाकेन बाल संगोपन योजनेविषयी तर मी म्हणजे पूर्ण टाकणार नाही, मी अधुरी टाकेन. ठीक आहे, पूर्ण देणार नाही. तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपच जॉईन करावे लागेल आणि त्यासाठी मला 100 रुपये किंवा 200 रुपये हे जे फी आहे तुम्हाला भरावी लागणार. कारण मला पण 2 मुलं आहे, मला माझा परिवार आहे, मला यूट्यूबकडून 1 रुपया आजपर्यंत चालू झालेला नाही आणि या बाल संगोपन योजनेविषयी माहिती काढण्यासाठी मला चंद्रपूर, नागपूर असं जावं लागते. ठीक आहे, माझा स्वतःचा पैसा खर्च करून. ठीक आहे, कारण मला यूट्यूबकडून अजून 1ही रुपया जे आहे ते चालू झालेलं नाही आहे. जेव्हा माझ्याकडून यूट्यूबकडून मला पेमेंट चालू होईल तेव्हापासून जे आहे या बाल संगोपन योजनेविषयी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे. मला तर वाटते पुढच्या वर्षीपासून तर मला पेमेंट चालू होणार आहे. ठीक आहे, कारण आपले आता सबस्क्रायबरसुद्धा वाढत आहेत आणि व्ह्यूजसुद्धा भरपूर व्हिडिओवरती चांगले येत आहेत. ठीक आहे, तर आता जे काही बाल संगोपन योजनेविषयी माहिती आहे ते आता व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळणार आहे. कोणाला? ज्यांनी मला मदत केली त्यांना मी ॲड करणार आहे. जर तुम्हाला आता मदत करायची असेल तर हा माझा QR कोड आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला हाय पाठवा, मी तुम्हाला QR कोड पाठवीन. पेमेंट करा 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, जे काही तुमच्याच्यानं जेवढं बनते तेवढं तुम्ही पेमेंट करा. ठीक आहे, मला मदत करा आणि मी तेव्हाच तुम्हाला जे आहे स्क्रीनशॉट पाठवा. नंतर पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा, तेव्हाच मी तुम्हाला त्या ग्रुपवरती जॉईन करणार आहे.
ठीक आहे. तर आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी जे काही माहिती आहे मी आता ते व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे. ठीक आहे. संपूर्ण माहिती दिली, सगळी माहिती मी ती आता व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे, जेणेकरून ज्यांचे पैसे आले नाही आले किंवा नाही आले तर त्यांना मी मदत करणार आहे, ज्यांनी मला मदत केली त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता 1 मे 2026 पासून मी व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना कुणाला मदत करायची आहे ते 30 एप्रिल 2026 पर्यंत मला मदत करू शकता. ठीक आहे. मला व्हॉट्सअप करा, हा माझा नंबर आहे. ठीक आहे. हाय पाठवा, मी तुम्हाला QR कोड पाठवीन. 100-200 जे काही तुम्हाला मदत करणं होईल तेवढी मला तुम्ही करू शकता. ठीक आहे. येत्या 30 एप्रिल 2026 पर्यंत. ठीक आहे. कारण 1 मे 2026 पासून मी व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे आणि तिथेच ही बाल संगोपन योजनेविषयी संपूर्ण जे माहिती आहे, मी जे काही व्हिडिओ बनवतो आता यूट्यूबवरती अपलोड करत होतो, पण आता मी व्हॉट्सअप ग्रुपवरती हे व्हिडिओ अपलोड करणार आहे, यूट्यूबवरती नाही. यूट्यूबवरती अपलोड करीन पण अपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, पूर्ण मिळणार नाही. ठीक आहे. तर ज्यांना कुणाला मदत करायची त्यांनी 30 एप्रिल 2026 पर्यंत मला हाय व्हॉट्सअप मेसेजवरती हाय करा. मी 100-200 जे काही तुम्हाला मदत करायची असेल ते करू शकता. ठीक आहे. 30 एप्रिल 2026 पर्यंत आणि त्यांना मी ग्रुपवरती मग ॲड करणार आहे. ठीक आहे. तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.